नमस्कार. आपण आपली भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ का आहे त्या संबंधी आज बघणार आहोत. आपण सर्वच जण म्हणत असतो की सर्व जगामध्ये आपली भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. पण का आहे असं जर एखाद्या मुलाने आपल्या बाबांना पप्पांना विचारलं की अहो पप्पा आपली संस्कृती का श्रेष्ठ आहे, किंवा एखाद्या मुलीने आपल्या आईला विचारलं मम्मी आपली संस्कृती ही सर्वश्रेष्ठ का आहे, तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाळा ही आपली संस्कृती आपल्या ह्या 16 खांबावर 16 स्तंभावर उभी आहे आणि त्यामुळं आपली भारतीय संस्कृती ही जगात विश्वात सर्वश्रेष्ठ आहे. त्या 16 स्तंभाचं आज आपण संबंधाने माहिती बघणार आहोत. की आज आपल्याला माहिती आहे की आपल्या ऋषींनी खूप खूप विचारपूर्वक 4 प्रकारचे पुरुषार्थ आपल्या समोर ठेवलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. बघा की आपल्या समोर काही ध्येय असतील तरच आपण त्या दृष्टीने वाटचाल करू. आणि आपल्याला ज्या गोष्टीने सांगितलेलं आहे, आता धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे. या धर्मासंबंधाने थोडी गफलत होती बरं का. म्हणजे काय होतं की आपण धर्म म्हटलं की जप तप पूजा ह्या संबंधाने पहिल्यांदा विचार करायला लागतो. पण आपल्या महाभारतामध्ये धर्म शब्दाला आपलं कर्तव्य म्हटलेलं आहे की माझं कर्तव्य काय आहे. की मी शिक्षक असेल तर शिक्षकाचं कर्तव्य काय आहे, गृहिणी असेल तर गृहिणीचं कर्तव्य काय आहे. जो आपल्या कर्तव्यानं सगळी जबाबदारी पार पडतो त्याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात असं महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर अर्थ हा सगळ्यात माणसाला आयुष्यात महत्वाचा आहे, परंतु तो धर्माधिष्ठित पाहिजे. म्हणजे अर्थ मिळवताना की त्या ठिकाणी अनर्थ व्हायला नको. तर आपल्याला अर्थ पण पाहिजे. धर्म, अर्थ, काम सगळ्या प्रकारच्या कामना त्या पूर्ण झाल्याशिवाय आपलं जीवन सुखी होत नाही. म्हणून ज्या ज्या आपल्या कामना आहेत त्या आपल्याला पूर्ण करण्याचा सर्वस्वी अधिकार आहे, परंतु त्या धर्माच्या मध्ये राहून. आणि सगळ्यात महत्वाचं आहे मोक्ष. म्हणजे आता असं सगळं आहे पण एक दिवस प्रत्येकाला जावंच लागणार आहे ना. असं तर नाही होऊ शकत, आपण परमनंट नाहीये. परंतु त्यावेळेस आपल्याला तो पण विचार पाहिजे, काही हरकत नाही की मला आता मोक्षाला जायचं आहे. म्हणून हे 4 महत्वाचे पुरुषार्थ आपल्या ऋषींनी आपल्या समोर ठेवलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यानंतर हे सगळे आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून आपल्या आयुष्याची विभागणी ही 4 भागामध्ये केलेली आहे. बघा, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला 25-25 वर्षाचं आयुष्य आपल्या ऋषींनी दिलेलं आहे बरं का. की 25 वर्षापर्यंत विद्या संपादन करावी, ब्रह्मचर्य आश्रमात संपादन करावा, त्यानंतर गृहस्थ आश्रम करावा, गृहस्थ आश्रमातली सगळी कर्तव्य पार पाडावी, त्यानंतर गृहस्थ आश्रमातनं थोडी 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 विरक्ती घेऊन आपण वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल करावी. आणि त्यानंतर पुढचा जो आहे तो संन्यास आश्रम. आता आपल्या एखाद्याच्या मनात असं येईल बरं का, अहो 25-25 वर्ष म्हणजे हे 100 वर्ष सांगितले, माणूस कुठं जगतो 100 वर्ष. असं नाही. आपल्या पुण्यातली एक थोडीशी छोटीशी घटना आठवली म्हणून सांगतो. पंडित सातवलेकरांचं 61वी शांती हे पुण्यातच साजरी झाली आणि त्या ठिकाणी गोळवलकर गुरुजी पण आले होते. सगळे मोठे 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 व्यक्तिमत्व होते आणि सत्कार मूर्ती भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही माझी 61वी साजरी केली, मला खूप आनंद वाटला, पण आज मी तुम्हाला माझ्या 100व्या शांतीला निमंत्रण देऊन ठेवतो. सगळ्यांना वाटलं अरे बापरे, 61व्या वर्षी हा माणूस म्हणतोय मी 100 वर्ष जगणार. आता त्यांनी जे पुढचं सांगितले ना ते फार महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारच्या वेदात सांगितलेल्या नियमाचं पालन केलेलं आहे, त्यामुळं मला आयुष्य देण्याची जबाबदारी हे वेदांवर आहे. जर मी नाही जगलो तर तुम्ही असं खुशाल समजा वेदातले सगळे नियम खोटे आहे. बापरे. आणि त्यानंतर आश्चर्याची गोष्ट आहे, 103 वर्षाचे होऊन गेले बरं का. 103 आणि 61व्या वर्षी सांगितलं होतं. त्यानंतर त्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही. आपल्या वेदांनी सगळ्यांना 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. शतायुर्वै पुरुषः. पण माणूस लवकर का जातो. आता आपणच असा विचार केला, एखादी गाडी पेट्रोलवर चालणारी असेल आणि आपण त्यात डिझेल रॉकेल टाकलं, काय होणार. त्यामुळे आपण जर चांगलं वागलो, आपण जर वेदातल्या नियमाचं पालन केलं तर मी तुम्हाला सांगतो 100 वर्ष आपल्याला काही अडचण नाही.
तर ह्या ठिकाणी हे 4 आपले ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम. आता हे सगळं झालं, पण यातील आपल्याला कामाची विभागणी पाहिजे ना. कोणतं कोणतं काम कुणी कुणी करायचं. म्हणून आता आपण एका बँकेत जरी गेलो तर त्या ठिकाणी सगळी कामं एकच माणूस करत नाही. म्हणून कामाची विभागणी केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही फक्त कामाची विभागणी आहे. आणि जो जो जे काम जमेल त्या पद्धतीने तो काम करेल. म्हणून की काही आता आपल्याला बँकेत गेल्यानंतर दिसतं अकाउंट्स आहे, मॅनेजर आहे, कॅशियर आहे, एकच काम सगळेजण करत नाही. आणि म्हणून आपण आपल्या आपल्या कामाने जर आपल्याला ज्या क्षेत्रात चांगली प्रगती करायची असेल आणि ते जर काम आपल्याला मिळालं तर आपला मार्ग सुकर होतो. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला ह्या कामाच्या विभागणीसाठी 4 प्रकारचे वर्ण आपल्याला तयार झालेले आहेत. आता इथपर्यंत झालं हो, परंतु सगळ्यांसाठी एकच मार्ग उपयोगाचा नाही. म्हणून आपल्या ऋषींनी 4 मार्ग सांगितले. ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. कोणी म्हणेल नाही आम्ही ज्ञानाने परमेश्वरापर्यंत जाणार, काही हरकत नाही. कोणी म्हणतं नाही आम्ही फक्त भक्ती करणार, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आम्ही वारी करणार, आम्ही भक्तीने जाणार, काही अडचण नाही. भक्तीने पण आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर काही म्हणतात नाही आम्ही सोहम योग मार्ग, योग मार्गाने त्याला पण आपल्या शास्त्राला काही अडचण नाही. आणि काही म्हणतात नाही आम्ही कर्मनिष्ठ आहोत, कर्मठ आहोत, आम्ही फक्त कर्मच करणार, कर्मच आमचा देव. शास्त्र म्हणतं काही हरकत नाही, तुम्ही कर्म मार्गाने जा. आणि यानुसार ही सगळी आपली आखणी केल्यामुळं काय होतं की आपल्याला त्या त्या ठिकाणीपर्यंत जाणं सोपं होतं. आता ह्या ठिकाणी आपण बघा हे 16 प्रकारचे स्तंभ बघितलेले आहेत. त्यातील 4 महत्वाचे आहे. आपले 4 पुरुषार्थ आहेत. आपण बघितलं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यानंतर आपल्या सगळ्या विभागणी आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यास आश्रम. त्यानंतर कर्माची आपल्या कामाची विभागणी आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. ह्या 16 प्रकारच्या स्तंभावर आपली भारतीय संस्कृती उभी राहिलेली असल्यामुळं ती संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. नमस्कार.